तर नमस्कार मित्रांनो, शेतकरी कृषी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे द्राक्ष बागायत शेतीमध्ये नफा किती, फायदा किती, तोटा किती किती होतो ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये किती बागायत क्षेत्र आहे आणि हे द्राक्षाचे उत्पन्न तुम्ही किती घेता, कशा प्रकारे घेता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्हालाच ह्याबद्दल अनेक माहिती हवी असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि पुढं तुम्हाला बेल आयकॉन दिसेल त्याला मात्र क्लिक करा. तर मित्रांनो, आपण आलो आहेत आता द्राक्ष बागायतदार शेतीकडे आणि बाग हे आहेत त्या बागेचे मालक. तर मित्रांनो, ह्यांना विचारूया आपण या बागेबद्दल थोडक्यात माहिती. नाव सांगायचं का? तर सर, आपलं नाव थोडक्यात नाव सांगा आपलं. कृष्णात भिवाजी कोळेकर. आणि आपण द्राक्षाची बाग जी लावली ती किती वर्ष झाली, काय थोडक्यात माहिती सांगा आम्हाला. म्हणजे पहिलंच पीक आहे सध्याला, आता हम्म. पहिलंच वर्ष आहे माल काढायचा. बरं बरं. आता फवारण्यासारखेच तर असते. ह्याच्यावर करपा हे पडला होता, त्यातून उत्पन्न तुम्ही काय काय फवारून कसं कसं काय काय केलं ते थोडक्यात आम्हाला सांगा इकडं. आता फवारण्याच जास्त आहे ह्याला. ह्याच्यावर करपा कुठला पडला होता? हे पडलेला आहे. करप्याचं नाव काय होतं त्या? करपे आता काय आपल्याला बरं, त्याच्यावर औषधाचं निदान तुम्ही कोण होतं तुमचं, म्हणजे तुम्हाला कोणी औषधं हे फवारण्याचं सांगितली? ते मास्तरने सोलापूरचे नानाच नानाचे होते का? तर मित्रांनो, हे तुम्ही आता पुढील व्हिडिओमध्ये बघतालच तुम्ही ह्याच्यामध्ये आता फुटवा भरपूर झालेला आहे आणि त्याबद्दल तुम्हाला कुठल्या औषधं फवारायचे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. आणि करपे आणि भुरी पडले होते, फवारणी केलेले आहे आम्ही. त्यामुळे आता जरा बरी दिसायला बाग चांगली. फुटवा ही वगैरे चांगला आहे सध्या. फुटवाही चांगला आला आता. बरं बरं, चालेल. जाऊन बघायचं मी आता असं कुंभार आलेलं आहे. तर अजून एक महिन्यानंतर तुम्हाला अजून व्हिडिओ तुम्हाला किती जास्त किती कुंभारचे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आम्ही सांगतो. तर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा.